हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल शिक्षा विथ करुणा. तर आज आपण इतिहासाची साधने पाठ 2 अभ्यासणार आहोत. तर कालच्या भागामध्ये भौतिक साधने आणि लिखित साधने ही 2 साधने आपण पाहिली होती. तर त्याचे परत एकदा मी रिव्हिजन करते. भौतिक साधने म्हणजे पुरातत्व उत्खननातून मिळालेल्या वस्तूंना भौतिक साधने म्हणतात. यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा उपयोग केला जातो? तर मातीची भांडी, नाणी, शिल्पे, गुहा, मंदिरे, स्तूप, शस्त्रे, दागिने, लेणी, रस्ते, ताम्रपट इत्यादींचा समावेश होतो. या वस्तूंमधून त्या काळातील लोकांचे जीवन, संस्कृती, कला, व्यापार आणि तंत्रज्ञान यांची माहिती मिळते. यालाच भौतिक साधने म्हणतात. तर लिखित साधने म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासासाठी वेद, निषदे, रामायण, महाभारत, जैन आणि बौद्ध ग्रंथ, शिलालेख, स्तंभलेख, ताम्रपट, प्रवास वर्णने, नाटके, काव्य, पुराण ग्रंथ आणि इतर साहित्य महत्त्वाचे आहेत. या लिखित साधनांमध्ये या साहित्यांचा उपयोग होतो. लिखित साधनांमुळे त्या काळातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थिती समजावून घेता येते. लिखित साधनामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचा किंवा वेगवेगळ्या रामायण, महाभारत, ग्रंथ, शिलालेख, स्तंभ, ताम्रपट यांचे या लिखित साधनांमध्ये समावेश होतो. तर अशाच मौखिक साधने हा एक साधन म्हणून प्राचीन काळात ओळखले जाते. मौखिक साधने म्हणजे पिढ्यानपिढ्या तोंडी परंपरेने जतन झालेल्या साहित्याला मौखिक साधने म्हणतात. काय म्हणतात? पिढ्यानपिढ्या तोंडी परंपरेने जतन झालेल्या साहित्याला मौखिक साधने म्हणतात. याचा लेख बहुतेक वेळा माहीत नसतो. आपल्याला याचा लेख बहुतेक वेळा माहीत नसतो. जसे की ओव्या, लोकगीते, लोककथा, पोवाडे, भजने, म्हणी इत्यादींचा यात समावेश होतो. या साधनांमधून त्या काळातील लोकजीवन, संस्कृती, श्रद्धा, रूढी, परंपरा आणि सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती यांची माहिती मिळते. तर तसेच वेद, बौद्ध आणि जैन साहित्य सुरुवातीला मौखिक परंपरेने जतन झाले आहे. नंतर ते लिखित स्वरूपात आले. त्यानंतर आपल्याला दुसरा भाग बघायचा आहे. आता आपला मौखिक साधनांचा हा भाग झाला आहे. त्याच्यामध्ये ओव्या, लोकगीते, लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले असतात. आणि प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य आणि लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांचे रूपांतर आता लिखित स्वरूपात उपलब्ध झालेले आहे. तरी त्यांची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे. मौखिक स्वरूपातील त्या साहित्यांचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा मौखिक साधनात समावेश होतो. आता आपण दुसरा भाग बघूया. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. तर याच्यामध्ये आपल्याला अश्वयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. तर भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. त्या अश्वयुगात लिपीचा विकास झाला नव्हता. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेदवाङ्मयातून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते. ते मुखोद्गत करण्याचे स्वतंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केलेले होते.
कालांतराने वेदाचे लेखन झाले. वेद वाङ्मय व त्यानंतर वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन बनले. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण व अजून महाभारत ही महाकाव्य, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्य, शिलालेख, त्यानंतर स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा या प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने यामध्ये समावेश होऊ लागला. त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, तसेच नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजायला लागला. तसेच अजून त्याच्यामध्ये कोणकोणते भाग आलेत, म्हणजे त्याच्यामध्ये नंतर त्यानंतर लेखन झाले. त्याच्यानंतर परकीय प्रवासांच्या प्रवास वर्णनांवरून प्राचीन भारताचा इतिहास समजू लागला. परत त्यानंतर आता दुसरा भाग आहे तो इतिहास लेखनाबाबतचे घ्यावयाची काळजी. तर इतिहास लेखनाबाबतची घ्यावयाची काळजी कोणती? तर इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. आपल्याला आता इतिहासाचं पुस्तक कोणतं तरी मिळालं किंवा एखादा ग्रंथ आपल्याला मिळाला तर तो काळजीपूर्वक हाताळला पाहिजे. किंवा एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही. तो मजकूर कोणी लिहिला किंवा तो कोणी जतन करून ठेवला, का लिहिला किंवा केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते. तरच त्याची खात्री पडते की आपल्याला तो खरा आहे की खोटा आहे. त्यानंतर विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहिल्यानंतर ते खरं आहे की खोटं आहे याची पडताळणी करून पाहावी लागते. अशाच इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फारच महत्त्व आपल्या ठिकाणी दिलेले आहे. अजून आपल्याला काय सांगता येईल तर प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला भौतिक, लिखित आणि मौखिक या तिन्ही साधनांचा अत्यंत महत्त्वाची गरज आहे किंवा महत्त्व दिले गेले आहे, महत्त्वाचे आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला संस्कृतीचा, परंपरेचा आणि इतिहासाच्या अभ्यास करता येतो. तसेच इतिहास लिहिताना सत्यता, पुरावे आणि चिकित्सक विचार यांचा प्राधान्य दिल्यास इतिहास अधिक विश्वासार्ह आणि अचूक बनतो. तसेच आपल्याला समाजजीवन, संस्कृती, धर्म, कला, परंपरा आणि प्राचीन भारताचा इतिहास याचीही विश्वासार्ह माहिती त्या आपल्या पुस्तकांमधून, ग्रंथांमधून, वेदांमधून याच्यामधून आपल्याला समजते. तर याचे आपण उदाहरण पाहूयात. भौतिक साधनात नाणी याचा समावेश होतो. लिखित साधनात ताम्रपट याचा समावेश होतो. मौखिक साधनात पोवाडा याचा समावेश होतो. तर अशा प्रकारे आज आपण इतिहासाची साधने हा पाठ अभ्यासला आहोत. तर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.